जय शिवराय मंडळी, नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर एकंदरीत पीएम किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार या संदर्भात सविस्तर बातमी सांगण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल अगोदर सबस्क्राइब बटन दाबा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। कोणतेही शेतकरी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात। ऑनलाईन पद्धतीने जी नोंदणी आहे ती शेतकरी नोंदणी करू शकाल। यासाठी आधार कार्ड जे आहे तुम्हाला लागणार आहे, ज्यावर तुम्हाला ओटीपी येईल आणि मोबाईलवर ओटीपी आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे। एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करत जा। तर एकंदरीत शेतकरी जे आहे ते मोबाईल ॲपवरून फार्मर रजिस्टर जे आहे ते सुद्धा करू शकतात किंवा सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता। नोंदणी कशी करायची ते तुम्हाला सांगतील, ते सुद्धा करून देतील तुम्हाला। फक्त तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 2025 मध्ये जर एखाद्याची नवीन नोंदणी करायची असेल, पीएम किसान योजनेची नवीन जर जमीन नावे झाली असेल तर 2025 साठी तुम्ही अर्ज करू शकता। ते कशा पद्धतीने करायचा, तर सीएससी सेंटरवर जा, म्हणजे ऑनलाईन सेंटर जे आहे तिथे जा, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून नोंदणी जी आहे ती त्यांना सांगा, ती करून देतील। तर एकंदरीत सीएससी सेंटरवर गेल्याच्या नंतर सविस्तर माहिती ते सांगतील। तर अशा पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता। दुसरं म्हणजे तुम्हाला फक्त आधार कार्ड लागणार आहे। दुसरा डॉक्युमेंट काय लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा आरसी डिटेल्स। तिसरं डॉक्युमेंट लागणार आहे 712 तुम्हाला जर नसेल तर नोंदणी करणं आवश्यक आहे साठी 712 ही लागतेच, आणि 712 ही सीएससी सेंटरवर निघते आणि तिथे तुम्ही जाऊन 712 काढून हे 2-3 डॉक्युमेंट लावून तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करू शकता। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून हप्ते मिळू शकता। तर एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही हप्ते जे आहे ते मिळू शकता मित्रांनो। तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब बटन दाबा। 712 जी आहे ती काढून हे 2-3 डॉक्युमेंट घेऊन शेतकऱ्यांची जी नवीन नोंदणी करायची असेल तर ती करू शकता। तर अशा पद्धतीची ही माहिती होती। आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर एसएम क्लासेस एसएम गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। धन्यवाद।